बोला छत्रपती शिवाजी महाराज की। यानंतर मी संत साहित्याचे अभ्यासक मराठी इतिहासाचे अभ्यासक सदानंदजी मोरे यांना विनंती करतो की त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करावं। माननीय सदानंदजी मोरे। व्यासपीठावर विराजमान असणारे सर्व मान्यवर आणि उपस्थित बंधू भगिनी, आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे। आज आत्ता येऊ घातलेल्या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने या ठिकाणी सरहद संस्थेचे आमचे मित्र संजय नहार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अतिशय महत्त्वाचा कार्यक्रम नामदार शिंदेसाहेब आणि त्याचप्रमाणे दिल्लीमध्ये कर्तृत्ववान आपलं सिद्ध केलेलं कर्तृत्व अशा मराठी माणसांचा सत्कार करत आहेत। आणि शिवाय या ठिकाणी आपण महादजी शिंदे यांच्या कवितांचं पुस्तक प्रकाशित केलेलं आहे। मी फक्त त्याच्याचबद्दल थोडं बोलणार आहे एक 5 मिनिटांमध्ये। सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की अलीकडच्या काळामध्ये जग इतकं बदललेलं आहे आणि इतकं कॉम्प्लिकेटेड झालेलं आहे की ज्याला आपण फक्त हार्ड पॉवर म्हणतो, हार्ड पॉवर, त्यानं कुणाला जिंकता येणार नाही याचा सगळ्यांना विश्वास बसलेला आहे। आणि हार्ड पॉवर बरोबर सॉफ्ट पॉवर पाहिजे। तर महाराष्ट्राचं वैशिष्ट्य असं आहे की महाराष्ट्रामध्ये या दोन्ही प्रकारचं सामर्थ्याला उणीव नाही। हार्ड पॉवर पण होती आणि सॉफ्ट पॉवर पण होती। नामदेव महाराज ज्या वेळेला तिकडे पंजाबमध्ये गेले तेव्हा त्यांच्याकडे भक्तीची सॉफ्ट पॉवर होती, साहित्याची कवित्वाची सॉफ्ट पॉवर होती। आणि नंतर महाजींनी ज्या वेळेला दिल्ली जिंकली, दिल्लीच्या तख्ताचं संरक्षण केलं, ज्यांना बादशाहने आपल्या शेजारी बसवून घेतलं, संपूर्ण भारताची पाटीलकी दिली, असे अलिजाबहादूर महादजी शिंदे ते जसे लढवय्ये होते, मुत्सद्दी होते, त्याचप्रमाणे ते उत्तम दर्जाचे भक्त कवी होते। त्यांच्या कवितांकडे लोकांचं लक्ष गेलेलं नाही आणि ते लक्ष वेधण्याचं काम या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने होण्यासाठी या पुस्तकाचं प्रकाशन केलेलं आहे। त्या प्रत्यक्ष जेव्हा लोकांच्या पुढे येतील त्या कविता, तेव्हा त्यांचं काय महत्त्व आहे साहित्य म्हणून आणि त्यांचं काय। आणि हा एक मुद्दा सांगितल्यानंतर आणखीन एक मला मुद्दा अत्यंत महत्त्वाचा सांगायचा आहे। ज्याला आपण संगीतामधलं ग्वाल्हेर घराणं म्हणतो, त्या ग्वाल्हेर घराण्याच्या विकासामध्ये महादजी शिंदे आणि त्यांच्या वंशजांनी केलेली भजनं यांचा फार मोठा वाटा आहे। मग जयाजीराव महाराज असतील, नंतरचे माधवराव महाराज असतील, ही सगळी मंडळी शिंदे घराण्यामधली हातामध्ये गळ्यामध्ये विणा घेऊन उभं राहून भजनं करायची, देहूत यायची भजनं करायला, पंढरपूरला जायचे आणि अक्षरशः आळंदीला सुद्धा जायचे। आणि त्यांच्याबरोबर ह्या सगळ्या खानदान गवई लोकांचा ताफा असायचा। बडे मोहम्मद खा असतील, त्याच्यानंतर बिनकार मोहम्मद अली असतील, हद्दू खा, हस्सू खा, पखवाजवाले पानसे, ही सगळी संगीत क्षेत्रातली मंडळी तिथे आली। म्हणजे आणि महादजींनी स्वतः अभंग रचले, पद रचली, द्रुपद रचली। आणि याचा आत्ता महत्त्व आपल्याला कळत नाही। महत्त्व मी तुला एका मिनिटात सांगतो की आत्ता काय झालेलं आहे की गीत रचायचं एकाने आणि चाल द्यायची दुसऱ्याने। पूर्वीच्या काळात तसं नसायचं, जो गीत रचायचा तोच चाल लावायचा। म्हणून अशा पद्धतीने जो गातो आणि रचतो त्याच्यासाठी नाव आहे संगीतशास्त्रामध्ये नायक। महादजी शिंदे यांनी द्रुपदं रचलेली आहेत। तेव्हा महादजी हे जसे लढाईचे नायक होते तसे संगीतातले सुद्धा नायक होते, हे आपण समजून घेतलं पाहिजे। आणि म्हणून ते पुस्तक या निमित्ताने आपण आणतोय। ते आणण्यासाठी मनापासून प्रयत्न केल्याबद्दल मी नहार साहेबांचे अत्यंत आभार मानतो। आणि हे संमेलन यशस्वी झालंच पाहिजे, कारण आपणाला या ठिकाणी जसे नामदेव होते गोवांमध्ये आपल्या पाठीशी, तशी या ठिकाणी महादजी शिंदे पाठीशी आहेत, एवढंच सांगतो आणि थांबतो। धन्यवाद। यानंतर मी महाराष्ट्राचे लाडके भाई, महाराष्ट्राचे संकटमोचक आणि आजचे पुरस्कारार्थी माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी उपस्थितांशी संवाद साधावा। माननीय शिंदे साहेब। छत्रपती शिवाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय। भवानी जय शिवाजी। आजच्या 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आता 21, 22, 23 होत आहे आणि त्याच दरम्यान सरहद पुणे आयोजित
महादजी शिंदे राष्ट्रगौरव पुरस्कार व दिल्लीतील विविध क्षेत्रामध्ये ज्यांनी चांगलं काम केलं त्या मराठी जनांचा सन्मान सोहळा आज या ठिकाणी आयोजित केलेला आहे। या अतिशय स्तुत्य अशा सोहळ्याला उपस्थित आणि ज्यांच्या शुभ हस्ते मला महादजी शिंदे राष्ट्रीय गौरव पुरस्कार प्रदान झाला ते आपले सर्वांचे माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री आदरणीय ज्येष्ठ नेते शरदरावजी पवार साहेब आणि ज्यांच्या उपस्थितीत हा सोहळा प्रदान झाला, पुरस्कार प्रदान झाला ते केंद्रीय मंत्री आणि महापराक्रमी महादजी शिंदे यांचे थेट वंशज ज्योतिरादित्य शिंदेजी, केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव, त्याचबरोबर उपस्थित डॉक्टर सदानंद मोरे, पद्मभूषण राम सुतार, सरहदचे प्रमुख संजय नहारजी, शैलेश पगडिया, लेशपाल जवळगे, वैभव डांगे, उमेश नलगे, समोर आमचे सर्व खासदार आहेत, निलमताई आहेत, आमदार आहेत, खांडेकर साहेब आहेत, सर्व पत्रकार आहेत, सर्व दिल्लीकर मराठी बांधव भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, खरं म्हणजे आजचा हा पुरस्कार अतिशय माझ्यासाठी एक आगळा वेगळा पुरस्कार आहे। आणि सर्वप्रथम मी दिल्लीचं तख्त राखणाऱ्या महापराक्रमी महादजी शिंदे यांच्या स्मृतीला वंदन करतो आणि आदरणीय उपस्थित सर्व मान्यवर यांचं देखील मनापासून मी स्वागत करतो। खरं म्हणजे आज थोर सेनानी महानायक महादजी शिंदे राष्ट्रगौरव पुरस्कार मला इथं प्रदान करण्यात आला आहे, त्याबद्दल मी आयोजकांचं मनापासून अभिनंदनही करतो, आयोजकांना खूप खूप धन्यवाद देतो, त्यांना शुभेच्छा देतो। खरं तर पुरस्कार सन्मान हे विचारवंत कलावंत साहित्यिकांसाठी असतात, राजकारण्यांना फार कमी असतात, कमी दिले जातात, पण त्यामुळे हा पुरस्कार स्वीकारताना थोडं मनामध्ये संकोच होता, पण आपलं प्रेमही होतं की ज्या जिव्हाळ्याने प्रेमाने आपुलकीने मला हा पुरस्कार आपण प्रदान केलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद या ठिकाणी देतो। खरं म्हणजे महापराक्रमी महादजी शिंदे यांच्या नावाचा हा पुरस्कार आहे, त्यामुळे आणखीन थोडं दडपण होतंच। पुरस्कार देऊन इथं जो सन्मान झाला आहे त्याबद्दल तर मी मनापासून धन्यवाद आपल्याला दिलेच, परंतु या सन्मानापेक्षा यामुळे येणारी जबाबदारी देखील मोठी आहे याची जाणीव देखील मला आहे। खरं म्हणजे जेव्हा एखाद्याच्या पाठीवर चांगलं काम केल्यावर शाबासकीची थाप पडते त्यावेळेस आणखी त्या व्यक्तीची जबाबदारी वाढते, आणखी त्याला चांगलं काम करावं लागतं आणि मग समाजामध्ये देखील चांगलं काम करणाऱ्यांची संख्या वाढते, समाजालाच त्याचा फायदा होतो। आणि म्हणून शरद पवार साहेबांसारख्या ज्येष्ठ आणि जाणत्या नेत्याच्या हस्ते हा पुरस्कार मिळावा हा देखील एक भाग्ययोग आहे। आणि आज या पुरस्काराच्या निमित्ताने वेगवेगळे योग जुळून आलेत। महादजी शिंदेंचं घराणं सातारा जिल्ह्यातलं कनेरखेड, ज्योतिरादित्यजी या महापराक्रमी लढवयाच्या जन्मभूमीतच माझाही जन्म झालेला आहे आणि हे देखील मी माझं मोठं भाग्य समजतो।
पुरस्कार ज्यांच्या नावे आहे त्यांचं ते आहेत महापराक्रमी महादजी शिंदे. तुम्ही मला पुरस्कार दिलात तो मी आहे एक कार्यकर्ता एकनाथ शिंदे. आणि इथं पुरस्कार देताना उपस्थित आहेत ज्योतिरादित्य शिंदे. आणि ज्यांनी मला हा पुरस्कार दिला त्यांचं आडनाव पवार असलं तरीसुद्धा देशाचे थोर क्रिकेटपटू सदाशिव शिंदे यांचे ते जावई आहेत. शेवटी शिंदे सगळे आले. सदू शिंदे भारताचे प्रसिद्ध स्पिन बॉलर होते. त्यांची गुगली भल्या भल्यांना कळत नसे आणि कधी क्लीन बोल्ड होत असे कळायचं नाही. पवार साहेबांची देखील राजकारणातली गुगली सुद्धा अनेकांना कळत नाही. कधी कधी बाजूला बसलेल्या लोकांची किंवा बसवलेल्या लोकांची गुगली पण माझ्याबद्दल थोडं मी वेगळं सांगतो. माझे आणि पवार साहेबांचे अगदी प्रेमाचे आणि जिव्हाळ्याचे संबंध आहेत. त्यांनी आजवर मला कधी गुगली टाकली नाही आणि यापुढे टाकणार नाहीत असा विश्वास आहे. खरं म्हणजे महादजी शिंदे हे आभाळा एवढं व्यक्तिमत्व होतं. ते महाप्रतापी रणधुरंदर होते, मुरलेले मुत्सद्दी होते, जलकल्याणाची दृष्टी असलेले राज्यकर्ते होते. ते आदर्श शासकही होते, सेनापती होते, कुशल योद्धे होते. खऱ्या अर्थाने ते महानायक होते. आणि त्यांच्यामुळेच मराठा साम्राज्याला स्थैर्य लाभलं. पानिपतचं युद्ध इतकं भीषण होतं की मराठा साम्राज्याचा अस्त झाला अशी परिस्थिती त्यावेळेस निर्माण झाली होती. कुठे आशेचा किरण दिसत नव्हता. पण तशा परिस्थितीत महादजी शिंदे यांनी पराक्रम करून अवघ्या 10 वर्षात पुन्हा दिल्ली जिंकली. दिल्लीच्या तख्तावर आपला भगवा फडकवला. मराठ्यांचा भगवा पुन्हा दिल्लीवर डौलाने फडकला, अभिमानाने फडकला. आणि योगायोगाने कालच म्हणजे 10 फेब्रुवारी रोजी या पराक्रमाला 254 वर्ष पूर्ण झाली. तसं गेल्या 8 तारखेला पण दिल्लीच्या तख्तावर भगवा फडकलाय. अटक से कटक तक हिंदवी स्वराज्यासाठी पराक्रम गाजवलेल्या महादजी शिंदेंचं नाव इतिहासाच्या पानात अजरामर झालेलं आहे. स्वाभिमानाने पेटून कसं उठायचं ते छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला शिकवलं. प्रचंड मोठ्या पराभवानंतर सुद्धा राखेतून अंगार कसा फुलवायचा ते महादजी शिंदे यांच्यासारख्या थोर सेनानीने आपल्याला शिकवलेलं आहे. खरोखरच महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये अशी काही नररत्न होऊन गेली ज्यामुळे आज आपण मराठी आहोत असं अभिमानाने म्हणू शकतो. त्याच्या मागे देखील महादजी शिंदेसारख्या महापराक्रमी योद्ध्यांची प्रेरणा आहे. महादजी शिंदेंच्या कर्तबगारीमुळेच इंग्रजांची भारतातली सत्ता 50 वर्षांनी लांबली असल्याचं मत ज्येष्ठ इतिहासकार डॉक्टर सदानंद मोरे यांनी व्यक्त केलं आहे. यातच सगळं काय आलं. महादजी शिंदे नसते तर 50 वर्ष आधी इंग्रज आपल्याकडे आले असते आणि आपल्याला इंग्रजांची गुलामगिरी पत्करावी लागली असती. म्हणजे 150 वर्ष नाही 200 वर्ष आपल्याला त्यांची गुलामी पत्करावी लागली असती. आणि म्हणून या पराक्रमामुळेच ब्रिटिशांनी देखील त्यांना ग्रेट मराठा ही पदवी बहाल केली होती. आग्र्याच्या बाहेर टँक तयार करणारी एक इंडस्ट्री महादजी बाबांनी सुरू केली. आत्मनिर्भर हिंदुस्थानची गरज ओळखून त्यांनी हे सुरू केलं. महादजी यांनी गुजर, जाट, दलित, शीख आणि मुस्लिम हे सगळ्यांना हिंदवी स्वराज्याच्या झेंड्याखाली एकत्र आणलं. खऱ्या अर्थाने त्यांनी सैन्यामध्ये सगळ्या लोकांना एकत्र आणून एकजुटीचं दर्शन घडवलं. गोवंश हत्याबंदीचं शाही फरमान काढणारे ते पहिले राज्यकर्ते होते. आणि खरं म्हणजे महादजी बाबांनी तलवार चालवली आणि लेखनी मगाशी आधीच्या वक्त्यांनी सांगितलं
ते कवी होते, लेखक होते, गळ्यात तुळशीचे माळ घालायचे, काय काय म्हणजे एक विविध रूप त्यांची आपण वाचतो. आणि ज्ञानेश्वरीवर निरूपण करणारा एक टीका ग्रंथही तयार केला. ते हातामध्ये वीणा घेऊन भजनही गात असत. त्यांनी अनेक कविता, अभंग सुद्धा लिहिले. त्यातल्याच एका पुस्तकाचं आज इथे प्रकाशन देखील झालं. मराठा इतिहासातील महादजी शिंदे यांची तेजस्वी गाथा फक्त पुस्तकामध्ये राहणार नाही, तर नव्या पिढीला यातून प्रेरणा मिळेल, ऊर्जा मिळेल. आणि असे प्रयत्न आपल्याकडून व्हायला पाहिजेत. आणि म्हणून उद्या महादजी शिंदे यांची पुण्यतिथी देखील आहे. आणि मी पवारसाहेब, ज्योतिरादित्यजी, आम्ही आमच्या सरकारच्या शालेय शिक्षण विभागामध्ये देखील महादजी शिंदेंच्या बद्दल आपण धडा त्याच्यामध्ये घेऊ शकतो, तशा प्रकारच्या सूचना देखील मी देईन. कारण एवढं मोठं कर्तृत्व आहे, ते लोकांसमोर, जगासमोर गेलं पाहिजे. आणि लोकांना, तरुणांना, नव्या पिढीला प्रेरणा मिळाली पाहिजे. जयंती किंवा पुण्यतिथीचे कार्यक्रम आपण करतो. या कार्यक्रमानंतर त्या महान व्यक्तिमत्वाच्या विचार पुढच्या पिढीपर्यंत नेणं हेच खऱ्या अर्थाने त्यांना अभिवादन ठरेल असं मला वाटतं. महादजी शिंदे या थोर रणधुरंधराच्या नावाचा पुरस्कार आज मला इथं मिळाला आहे. मी अतिशय नम्र भावनेने तो या ठिकाणी स्वीकारलेला आहे. तुम्ही खऱ्या अर्थाने माझा सन्मान केला खरा, पण मी पडलो साधा कार्यकर्ता, एक शिवसैनिक, एक मावळा. मोहीम हातात घेतली की ती प्राणपणाने लढून फत्ते करायची, हा आमच्यासारख्या कार्यकर्त्यांचा बाणा आहे. आणि रणांगणात कामगिरी फत्ते करणाऱ्या मावळ्यांना मानाचं सलकडं देण्याची पद्धत इतिहास काळात होती. माझ्यासाठी हा पुरस्कार म्हणजे सोन्याचं सलकडच आहे असं मी या ठिकाणी मानतो. माझ्या मराठी मातीनं केलेलं हे कौतुक आहे. मी त्याच भावनेनं माय मराठीचा प्रसाद म्हणून हा पुरस्कार स्वीकारतो आहे. हा पुरस्कार माझ्या एकट्याचा नाही आहे. माझ्यासोबत अहोरात्र काम करणारे, कष्ट घेणारे कार्यकर्ते, सर्व हजारो कार्यकर्त्यांचा, लाखो कार्यकर्त्यांचा आहे. माझ्यावर माया असलेल्या लाखो लाडक्या बहिणींचा, लाडक्या भावांचा, सगळ्यांचा आहे. आणि म्हणून एकनाथ शिंदे एक व्यक्ती म्हणून सामान्य माणूस आहे, चार चौघांसारखाच मी आहे, पण त्याला बाळासाहेबांचं बाळकडू मिळालेलं आहे. धर्मवीर दिघे साहेबांसारख्या मार्गदर्शकाचा हात पाठीवरून फिरलेला आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थाने मला त्याचा आनंद आहे. मी हेही सांगेन की देशाचे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी असतील, आदरणीय गृहमंत्री असतील अमितभाई, ते माझ्या मागे म्हणजे आपल्या राज्याच्या मागे, महाराष्ट्राच्या मागे विकासासाठी पहाडासारखे उभे राहिले. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये 2.5 वर्षामध्ये आम्ही जे काम केलं, पवारसाहेब देखील त्याचे साक्षीदार आहेत. तेही मध्ये मध्ये मला फोन करतात, मध्ये मध्ये मार्गदर्शन करतात. पक्ष कुठलाही असला तरी सुद्धा राजकारणाच्या पलीकडे जाऊन कसं नातं जपायचं हे पवारसाहेबांकडून शिकलं पाहिजे. आणि म्हणून वाडवडिलांच्या पुण्याईने जोरावर इथपर्यंत आपण आलो. माझं हे सगळं यश घडवणाऱ्या या सर्व महानुभावांचं आहे. आणि म्हणून मी म्हणतो, मी तर नाममात्र आहे. फोडिले भांडार धन्याचा तो माल, फोडिले भांडार धन्याचा तो माल, मी तव हमाल भारवाही. बाकी काय, आपण निमित्त मात्र आहोत. करता करवता जो आहे तो वेगळा आहे. आणि म्हणून या तुकोबाच्या अभंगात सांगितलेली माझी ही भूमिका आहे. आदरणीय पवारसाहेबांकडून आज मिळालेला हा पुरस्कार वेगळा आहे. राजकारणात वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये वेगवेगळ्या लोकांकडून आपल्याला खूप काही शिकायला मिळतं. मगाशी म्हटल्याप्रमाणे विचारधारा वेगळी असली तरी वैयक्तिक संबंध जे आहेत ते प्रत्येकाने टिकवायचे असतात. राजकारणामध्ये देखील एक पातळी सोडून कधी मी कुणावर टीका केली नाही. आणि राजकारणामध्ये जे काही मी अनेक लोकांना माहीत आहे
की माझ्यावर काही आरोप झाले, कितीही काही केलं तरी सुद्धा मी कधी त्या पद्धतीने आरोपाने उत्तर दिलं नाही. मी आरोपाला कामातून उत्तर देत गेलो. आणि म्हणून हे संस्कार देखील बाळासाहेबांचे, दिघे साहेबांचे आहेत. मी मगाशी पवार साहेबांचं नाव मुद्दाम घेतलेलंच आहे. आणि म्हणून 2-2.5 वर्षामध्ये जी मला कामगिरी करता आली, ज्या दिवशी मी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तेव्हाच मी ठरवलं की हाताशी वेळ कमी राहणार आहे. आणि म्हणून या कमी वेळात मराठी मातीसाठी जितकं शक्य तितकं आपल्याला केलं पाहिजे, महाराष्ट्रासाठी केलं पाहिजे. त्यासाठी दिवस रात्र एक करावा लागला तरी आपण केला पाहिजे. पायाला भिंगरी लावून मी, माझे सर्व सहकारी, देवेंद्रजी, अजितदादा, आम्ही सगळे सहकारी एकत्र काम केलं. आणि 2.5 वर्ष संघर्षाचाच तो काळ होता. पण त्या काळातही विकास कामांचा आणि कल्याणकारी योजनांचा धडाका सुरू होता. अखिल भारतीय साहित्य संमेलन दिल्लीमध्ये होतंय. संजय नहारजी, आपल्याला धन्यवाद द्यायला पाहिजे. पार आपण काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत घुसलात. काश्मीरमध्ये मी बघितलं, आपण जिथं लाल किल्ला, काय ते लाल चौकामध्ये कधी कुणी जाण्याची हिंमत करत नव्हतं, तिथे तुम्ही मला घेऊन गेलात. तिथे गणपती साजरा, आपण गणपतीला गेलो. अगदी पाकिस्तानच्या बॉर्डरवर गेलो, तिथे शिवरायांचा भव्य दिव्य पुतळा उभा केला. तिथल्या लष्कराने आम्हाला तिकडे बोलवलं होतं उद्घाटनाला. आणि पवारसाहेब त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची तलवारीची टोक पाकिस्तानकडे होती. त्यामुळे मी तेव्हा म्हणालो, आता ही तलवारीचं टोक पाकिस्तानकडे आहे, पाकिस्तान वाकड्या नजरेने देखील हिंदुस्थानकडे पाहण्याची हिंमत करणार नाही. आणि म्हणून असं आपण काश्मीरमध्ये काम करता. आता ती मुलगी, तिने आपलं गरजा महाराष्ट्र गीत गायलं. अशी मुलं तुम्ही पुण्यामध्ये, आपण त्यासाठी स्वतः एक संस्था उभी केलेली आहे. खऱ्या अर्थाने अशी फार कमी माणसं असतात आणि समाजासाठी जगणारी, दुसऱ्यासाठी जगणारी आणि आपल्या देशासाठी जगणारी माणसं फार कमी असतात. आणि म्हणून तुमचा खऱ्या अर्थाने अभिमान किंवा तुम्हाला धन्यवाद द्यावे तेवढे थोडे आहेत. खरं म्हणजे आज मला बाळासाहेब आणि दिघे साहेबांची आठवण येते. हे दोघेही हसते तर नक्कीच माझ्या पाठीवर शाबासकीची थाप नक्की दिली असती. आणि म्हणून महापराक्रमी महादजी शिंदेंच्या नावाचा पुरस्कार मिळणं ही कुठल्याही मराठी माणसाला सुखावणारी घटना आहे. आणि म्हणून महादजी बाबांच्या नावाचा हा पुरस्कार माझ्या मनाच्या देवाऱ्यात टाकासारखा मी जपेन, एवढंच मी सांगतो. एका कार्यकर्त्याला मिळालेले हे प्रोत्साहन आहे असं मी मानतो. आणि रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत महाराष्ट्राची प्रामाणिकपणे सेवा करणं हे माझं कर्तव्य आहे. ते मी करत राहीन. महादजी शिंदे राष्ट्रगौरव पुरस्काराला पात्र राहण्याचा मी नक्की प्रयत्न करेन, असं वचन मी या ठिकाणी देतो. पुन्हा एकदा मी हेही सांगतो की काही दिवसापूर्वी आपले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सरदार महादजी शिंदे यांचे वंशज त्यांच्या मूळ गावी कनेर खेडला भेट दिली. तिथली पवित्र माती कपाळाला लावली आणि त्यांनी मराठी मातीशी त्यांची नाळ तोडलेली नाही. बीडमध्ये गेले, मलाही बरेच वेळा ते सांगतात, पुण्यामधली ती आपली छत्री आहे आणि स्मारक आहे, त्या बाबतीमध्ये म्हणजे एक जिव्हाळा जो आहे तो या ठिकाणी दिसून येतो. आणि म्हणून राष्ट्रीय स्मारक व्हावं म्हणून तुम्ही नक्की आपण तिथे कनेरखेडला महादजी शिंदेंच्या नावाचं राष्ट्रीय स्मारक नक्की करू. आणि पुन्हा एकदा त्यासाठी काही कमी पडणार नाही, कारण शेवटी कर्तृत्व आहे, देशाचा अभिमान आहे. आणि सरदचा हा गौरव सोहळा अमृतासम माझ्यासाठी, सरदचा हा गौरव सोहळा अमृतासम माझ्यासाठी, मिळेल ऊर्जा लढण्यासाठी, राज्याच्या समृद्धीसाठी. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. काढते.
संजयजी ही जी रक्कम तुम्ही हा? त्यात आणखी 5 लाख रुपये टाकून तुमच्या सरडला मला द्यायचे ते तुम्ही बोला. तुम्ही बोलला ठीक नाही. हा पुरस्कार 5 लाख रुपयाचा होता. तर शिंदे साहेब म्हटले की त्यात अजून 5 लाख रुपये घालून मी सरद संस्थेच्या जे कामासाठी देतो आहे. महाजी बाबांचा आदर आणि शिंदे साहेबांवरचं प्रेम ही महाराष्ट्रातली एक कॉमन गोष्ट आहे. त्याच्याचमुळे साहेब जेव्हा आज आपण इकडे येणार, ज्योतिरादित्यजी इकडे येणार, त्याच्यामुळे आपल्या साताऱ्यातीलच काही कार्यकर्ते फक्त तुमचा सन्मान करण्यासाठी इकडे उपस्थित आहेत. तर मी श्रीमंत महाराजा महाजी शिंदे सरकार प्रतिष्ठानचे जे कार्यकर्ते इथे आलेले आहेत त्यांना विनंती करतो की आदरणीय पवार साहेबांच्या उपस्थितीत त्यांनी याच्यानंतर काय सन्मान यानंतर मी शिंदे महाराजा प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांना विनंती करतो की त्यांनी लवकर व्यासपीठावरती यावं. आपल्याबद्दलचं ज्योतिरादित्य सिंधिया साहब आपके तरफ जो प्रेम है, वाह 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 क्या बात आहे, टाळ्या. त्यांच्याबद्दलचं आदर व्यक्त करण्यासाठी ही साताऱ्याहून आमची टीम आलेली आहे. तर ते शिंदेशाही पगडी आणि तलवार देऊन ज्योतिरादित्यजींचा सन्मान करतायत. त्यानंतर हेच कार्यकर्ते माननीय शिंदे साहेबांचा देखील सन्मान करणार आहेत. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. विजय असो. नाथ विजय असो. यानंतर ते माननीय शिंदे साहेबांचा सत्कार करताय. नागवंश तिलक शिंदे कुलावतंस शास्त्र तेज प्रतीप गौपाद्री पुत्र वराधीश्वर मालवेश नृपश्रेष्ठ श्रीमान ज्योतिरादित्य यांचा विजय असो. विजय असो. विजय असो. मी देशाचे केंद्रीय मंत्री आदरणीय ज्योतिरादित्यजींना विनंती करतो की त्यांनी उपस्थितांशी संवाद साधावा. आदरणीय ज्योतिरादित्यजी. इधर बंद करून दे. बंद करून आजचा कार्यक्रम मध्ये व्यासपीठवरती आमचे सगळे मराठा माणूस आणि महाराष्ट्राचे आमचे सगळे नागरिकचे एक प्रेरणा स्रोत माझ्या वडिलांचा जवळ एक पारिवारिक रिश्ता होता. असंच आमचे पद्मविभूषण आदरणीय शरद पवार साहेब, आमचे महाराष्ट्र राज्याचा पूर्व मुख्यमंत्री साहेब, वर्तमान मध्ये उपमुख्यमंत्री साहेब माननीय एकनाथ शिंदे साहेब, आमचे आयुष विभागाचा राज्यमंत्री आमचे प्रतापराव जाधव साहेब, सदानंद मोडे साहेब, शिल्पकार सुतार साहेब, वैभव डांगे साहेब, संजय नाहर साहेब, शैलेंद्र पगारिया साहेब, निलेश नलगे साहेब, लेशपाल साहेब, व्यासपीठवरती समस्त महानुभाव, दर्शकगृहामध्ये आमचे सगळे सम्मानित खासदार, आमदार,
सांस्कृतिक जगतचा आमचे सगळं महाराष्ट्राचे नवरत्न आणि सगळं बंधू आणि भगिनी हे 98 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन मध्ये उपस्थित होऊन माझ्या मनामध्ये एक मनापासून एक भावनात्मक विचारधारा आहेत. देशाचा इतिहास फार लांब आहे. 5000 वर्षाचा आमच्या देशाचा इतिहास आहे. पर हे व्यासपीठ वरती उभरून मी सांगतो की मराठा इतिहासच्या 200-300 वर्ष छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडमध्ये सुरुवात झाली होती. आणि 1803 तक हे 300-400 वर्ष राष्ट्राच्या प्रमुख कालखंड इतिहासच्या आहेत. मराठा म्हणजे काय? दिल्लीचे तख्त राखतो महाराष्ट्र माझा, हे वाक्याला ऐकून एक एक महाराष्ट्राचा माणूस बंधू आणि भगिनीचा हृदयामध्ये रक्तचा संचार झाला. महाराष्ट्राचा इतिहास, मराठांचा इतिहास राज्यकरणचा इतिहास नाही. मराठांचा इतिहास आणि महाराष्ट्राचा इतिहास त्याग, बलिदान आणि हे भारत माताची भूमीला रक्तला घेऊन सिंचित करायचा इतिहास आहे. बारा वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांचा संकल्प तुम्ही पहा. 12 वर्षीचे मुलगा होते आणि हे संकल्प मनापासून की हिंदवी स्वराज देशामध्ये स्थापित करायचं आहे. आणि जीवनपर्यंत ते विचारधारा, ते संकल्पला घेऊन न्यायाच्या वातावरण, सामाजिक न्याय. आता एकनाथ शिंदे साहेब, नायर साहेब उद्बोधनमध्ये त्यांची विचार होती मराठा म्हणजे सामाजिक न्याय. मराठामध्ये म्हणजे सगळं धर्मला घेऊन हिंदवी स्वराजची स्थापना देशामध्ये करायचं आहे. आणि मराठा साम्राज्याची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या युग कालखंडमध्ये झाली होती. पण एकनाथ शिंदे साहेबांचं वाक्य दत्ताजी महाराजांच्या निधनाच्या नंतर बुरारीमध्ये संघर्ष रणभूमीमध्ये नजीब-उद्दौलाचे गोलीमध्ये ते पडले, जमीनवरती ते पडले आणि नजीब-उद्दौलाचा पाय त्यांच्या छातीवरती. आणि त्यांना सांगितलं, काय दत्ताजी तुम्ही लढणार? आणि दत्ताजीचा उत्तर तुम्ही पहा, छातीमध्ये गोली. आणि नजीबला सांगितला, नजीब जिएंगे तो लढेंगे. हे मराठाचा दिलचा धडकन आहेत. हे मराठाचा असलियत आहेत. आणि तेच भावना घेऊन पानिपतची 3री लढाईमध्ये विश्वासराव साहेब, सदाशिव भाऊ आणि 1 लाख मराठा आणि महाराष्ट्रीयन सेना पानिपतच्या किल्ल्यामध्ये मकर संक्रांतीचा दिवस 14 जानेवारी 1761 हर हर महादेव चा नारा घेऊन बलिदान, देशाचा बलिदानला जीवनचा बलिदान दिला. ते आमचा इतिहास आहेत.
तुम्ही मला सांगा आणखीन काय समाजच्या ते इतिहास आहेत जो आमचा मराठा समाजचा इतिहास आहे. अंडी शिंदे कुलचा 16 भाऊ, 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 5 नाही, 10 नाही, 16 भाऊ त्यांच्या डोक्याला कापून बर्छावरती घेऊन अहमद शाह अब्दाली मराठा कॅम्पमध्ये फिरावायचा त्यांची त्रुटी झाली. महाजी महाराज पडले रणभूमीवरती, त्यांचा पाव कापला होता. म्हणजे अपंग, एक अपंग योद्धा, आणि त्यांना रणभूमीमध्ये उचलून राणे खां त्यांचा संदर्भ झाला येथे. आणि आज पणी पवार साहेब, आज पणी राणी खानच्या वंशज आज पणी ग्वाल्हेरमध्ये आहेत. त्यांना मलमपट्टी आणि आयुष मंत्रालयाचे आमचे मंत्री आयुर्वेद ज्ञानला घेऊन त्यांना स्वस्थ केला. आणि तुम्ही पहा, एक माणसा त्यांना त्यांच्या 16 भाऊ वाढले युद्धभूमीमध्ये, अपाहिज, एक टांगाचा, बायकोचा जेवरला बेचून, आईचा जेवरला बेचून सेना खडा केली. आणि 10 वर्षामध्ये 10 फरवरी 1771 लाल किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वप्नाला साकार केला. हिंदवी स्वराज्याचा भगवा झेंडा फडकून लाल किल्ल्यावरती साकार केला. 32 वर्ष दिल्लीवर राज केला त्यांनी. 32 वर्ष 1771 1803 तक. आणि त्यांच्या साम्राज्य अटक से कटक म्हणजे काय, अहमद शाह अब्दालीला घसळून वापस अफगाणिस्तान पाठवला. कटक म्हणजे ओरिसा, भारूच गुजरात पर्यंत, प्रयागराज आजच्या कुंभस्थानमध्ये ते महाजी महाराजांचा साम्राज्य होता. मराठा साम्राज्य होता, हिंदवी स्वराज्याचा साम्राज्य होता, न्यायाचा साम्राज्य होता, सामाजिक न्यायाचा साम्राज्य होता. आणि मी आमचे मराठी साहित्य संमेलनला मी धन्यवाद देतो. त्यांची विचारधारा, त्यांची सोच ब्रिटिशच्या विरुद्ध 1779 मध्ये पुणे जवळ लहान गाव आहेत, वडगाव, वडगावमध्ये युद्ध झाली ब्रिटिश जवळ आणि समापन केला अंग्रेजी सेनाची. त्याच्या जनरल, त्याचं नाव होता स्टुअर्ट टेलर. त्याचं पत्र आहेत आमच्या जवळ, ते लिहून कमांडंटला दिल्लीमध्ये लिहून ते पाठवला. We have been torn to pieces. आम्हाला कापून, मराठा सेना आम्हाला कापून सोडून राहिलेत. I have the option to retreat, but I scorn it with my honor. This is the last you will hear from me. आणि त्याच्यानंतर त्याच्या डोक्याला कापून सोडून दिला. 1782 अँग्लो मराठा वॉरच्या नंतर ट्रीटी ऑफ सॅलबाय, त्याच्यामध्ये अंग्रेज संपूर्ण भारतीय आमची जमीनला वापस मराठा साम्राज्याला दिली. हे महान इतिहास आहेत मराठांचे. आणि ते काय त्यांच्या विचारधारा, देशाच्या एक एक समाजला घेऊन, गुजर, जाट, सिख, मुस्लिम, दलित सगळ्यांना घेऊन आता आम्ही राजकारणमध्ये कोलिशन सांगतो ना, ते महाजी महाराजांचा कोलिशन होता. ते कालखंडमध्ये समस्त देशाच्या माणसाला घेऊन
अंग्रेजचा विरुद्ध. आणि तेच नाही, अंग्रेजीमध्ये कहावत आहेत ना की एनिमी इज युअर फ्रेंड. आता राजकारणमध्ये पण तेच झाला. आणि ते कालखंडमध्ये ब्रिटिशला सामना करायचा फ्रेंच जनरल्सला घेऊन, अल्जेरियन जनरल्सला घेऊन, पोर्चुगीज जनरल्सला घेऊन, त्यांची मराठा सेनामध्ये घेऊन त्यांच्या सामना करायची विचारधारा महाजी शिंद्याची होती. त्यांची विचारधारा आपण पहा. आणि आज त्यांची एक शैली हेच होती, त्यांची वेगळी शैली पण होती. अभंग कविताचा लेख भगवान कृष्ण विठोबाचा ला पाहून त्यांच्या मनमध्ये नाही, त्यांच्या दिलामध्ये ते भक्तीची भावना आली. आणि केवळ हिंदीमध्ये नाही, वारकरी संस्कृतीला घेऊन पण ते कविताचा लेख आहेत. आणि मी आपणला धन्यवाद देतो की 100 वर्षाच्या नंतर त्यांचे कविताच्या प्रकाशन आज झाली. 100 वर्षाच्या नंतर ध्रुपद घराणा आणि त्याच्यानंतर ख्याल घराण्याची सुरुवात पण ग्वाल्हेर घराण्यामध्ये झाली होती संगीतचा. तो आध्यात्मिक विचारधारा, युद्धच्या विचारधारा, हे आमची मराठी पद्धतीची शक्ती आहेत. आता पंतप्रधानची विचारधारा की भारत विश्वगुरु होईल, भारत विकसित भारत होईल. आर्थिक शक्तीला घेऊन आध्यात्मिक शक्ती पण पाहिजे आम्हाला. आणि तेच विचारधारा महाजी शिंद्याची होती. आज मनापासून मी आपणला धन्यवाद देतो आणि मी आपणला निरोप करतो. पवार साहेब, आपणला पण आमची मराठी संस्कृतीची विशाल धन आहेत. देशाच्या एक एक शहरामध्ये, राज्यामध्ये हे कार्यक्रम आपण करा. आणि आपणच्या एक योद्धाच्या रूपामध्ये ज्योतिरादित्य शिंदे आपणच्या जवळ येणार. आमची इतिहास, आमची संस्कृती, आमची कविता, आमची कला, आमची संगीत, त्याला उचित स्थान इतिहासमध्ये द्यायचं आहे. आणि ते संघर्षची सुरुवात हे कालखंडमध्ये आम्हाला करायचं आहे. कारण काय, हे भारतचा कालखंड आहे, भारत संस्कृतीचा कालखंड आहेत. आणि त्याच्यामध्ये मराठा पद्धतीची फार मोठी योगदान आहे. आज महाजी महाराजांचा पुरस्कार आम्ही एकनाथ शिंदेला आम्ही दिलो. तुम्ही त्यांच्या जीवनाला पाहून घ्या. त्यांच्या जीवनची फार गोष्टी आहेत, सगळ्यांच्या समोर नाही. लोक त्यांना पाहतात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पण मी आपणला सांगतो, हे योद्धाचा पण जीवन एक एक क्षण संघर्षचा आहेत, एक एक क्षण युद्धचा आहेत. आणि वैश्विक स्थितीमध्ये, आधुनिक युगामध्ये युद्ध म्हणजे काय? विकासचा युद्ध, प्रगतीचा युद्ध, असहायचा युद्ध, गरिबांच्या जवळ युद्ध, त्यांचा विकास, त्यांची प्रगतीचा युद्ध. आणि त्यांच्या संपूर्ण जीवन शिंदे साहेबचा समर्पित आहेत लोकांचा प्रगती आणि लोकांचा विकासच्या जवळ. त्यांची व्यक्तिगत जीवन पण संघर्षशील, फार संघर्षशील झाली. त्यांची जीवनमध्ये पण आपण सुखचा भंडार देखतो, पण दुःखचा भंडार पण आहे. आणि माणसाच्या गरज, माणसाची क्षमता ते दुःखच्या समयामध्ये दिसतात. आणि ते क्षमता माझे एकनाथ शिंदे मध्ये आहेत.
कारण काय, ते पण शिंदे आणि मी पण शिंदे. आणि मी आयोजकांना धन्यवाद देतो. आज पहिला मराठा संमेलन झाला. संमेलन मध्ये माझ्या नाव उचित रूप मध्ये तुम्ही लिहायला आहे. ज्योतिरादित्य सिंधिया नाही, ज्योतिरादित्य शिंदे. आज उद्या 12 तारखी आहेत, महाजी महाराजांची पुण्यतिथी. मी आयोजकांना मनापासून धन्यवाद देतो. मी पवार साहेबला धन्यवाद देतो. पवार साहेबची लांब इतिहास आहेत राजकारणमध्ये, पण त्यांचा इतिहास, मराठा संस्कृती, मराठा कला, मराठी पद्धती, त्या संघर्षपणी त्यांच्या जीवनचा अभिन्न अंग आहेत. मी लहान होतो, पवार साहेब आपणला स्मरण नाही, मी 5 वर्षाचा होतो. माझे वडील मोठे महाराजांच्या जवळ मी मराठा मंदिरमध्ये आलो होतो. ते संस्थाची सुरुवात पवार साहेबांनी माझे वडील केले होते. आणि पवार साहेबच्या जीवनमध्ये राजकारण आहेत, पर सामाजिककरणपणी आहेत, संस्कृतीकरणपणी आहेत. आणि मी आपणला पण धन्यवाद देतो. आणि मी माझा भाषण समाप्त करतो. आमचे एकनाथ शिंदे, मी मानतो की हे कालखंडमध्ये सेवाचा वाहक चे रूपमध्ये सेवा करतात. आणि महाजी महाराजांची जी एक वाक्य आहेत त्यांच्यावरती, ते वाक्य घेऊन मी माझं भाषण समाप्त करतो की दिल्ली लाहौर तक फतेह किया, दिल्ली लाहौर तक फतेह किया, रणवीर सूर सरकार धनी. दिल्ली लाहौर तक फतेह किया, रणवीर शूर सरकार धनी. महाराज बनके भी रहे, महाराज बनके भी रहे पाटिल, महाराज बनके भी रहे पाटिल, सिंधिया जनसेवक सरकार धनी. फार फार धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद ज्योतिरादित्यजी. यानंतर मी शरदचंद्रजी पवार साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. विषय खूप झाला आहे, माईकचा ताबा घेतला. ज्यांचे विचार असतात आपण ऐकले. आणि महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये ज्या कुटुंबाचं प्रचंड योगदान आहे ते ज्योतिरादित्य शिंदे आहे. राज्याच्या केंद्राच्या मंत्री आणि राष्ट्रीय मंत्री प्रतापराव जाधव ज्यांचा आपण या ठिकाणी सन्मान केला. महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते एकनाथराव शिंदे, शिवराम सुतार, संजय नहार, व्यासपीठावरचे अन्य सरकारी उपस्थित बंधू भगिनींनो, 2 कामाच्यासाठी आज या ठिकाणी आपण एकत्रित आहोत. एक आनंदाची गोष्ट अशी आहे, यंदाचं मराठी साहित्य संमेलन हे दिल्लीमध्ये होते. अनेक वर्षाच्या नंतर हा योग आहे. स्वातंत्र्याच्या नंतर पहिल्यांदा साहित्य संमेलन दिल्लीमध्ये झालं, ज्याच्यामध्ये जवाहरलाल नेहरू होते आणि त्याचे स्वागताध्यक्ष
काकासाहेब गाजलेली होती. इतका काळ लोटल्याच्या नंतर मराठी भाषिकांना देशाच्या राजधानीमध्ये ही संधी मिळते आणि त्याच्यामध्ये सरहद आणि त्यांच्या सगळ्या सहकार्यांनी साहित्य परिषदेने पुढाकार घेतला, कष्ट केले, त्याबद्दल त्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो. हे अधिवेशन काल कोथरूडला होते. त्याला इतिहास आहे. मला आठवतंय की देशाचे एक प्रधानमंत्री होते, जात समाजाचे होते आणि चंद्रशेखरांच्या नंतर त्यांनी ही सूत्र हातात घेतली होती. कधी माझी भेट झाली की नेहमी ते टीका टिप्पणी करायचे. ते नेहमी सांगायचे, तुम्ही लोकांनी आणखीन इतिहास घडवायला पावलं टाकायला हवी होती. मी त्यांना विचारलं, काय तुमची तक्रार काय आहे? त्यांनी सांगितलं, सदाशिवराव भाऊंच्या नेतृत्वाखाली मराठे दिल्लीपर्यंत आले, दिल्लीचा ताबा घेतला आणि दिल्ली सोडून तालकोटरामध्ये गेले, तिथे राहिले आणि सदाशिवराव भाऊंनी सांगितलं की आता आम्हाला गंगेत स्नान करण्यासाठी जायचं आहे, आता इथं थांबायची आवश्यकता नाही. आणि त्यावेळेला सूरजमल जहाज हा दिल्लीचा राज्यकर्ता होता आणि त्यांनी सांगितलं की मराठ्यांनी ही आयुष्यात केलेली चूक आहे, गंगेमध्ये स्नान कधीही करता आलं असतं, पण दिल्ली हातात असतानाची दिल्ली सोडून भलतीकडे जायचा निर्णय त्यांनी घेतला, हा काही योग्य नव्हता असं सूरजमल जहाजनी सांगितलं. मी काही इतिहास तज्ञ नाही. या ठिकाणी मोरे साहेब या ठिकाणी आहेत, ते या संबंधीचं भाष्य योग्य ठिकाणी कुठं करतील. आज या ठिकाणी एकनाथांचा सन्मान आहे. त्यांनी सांगितलं की आम्ही सगळे सातारचे. माझी गमतीची गोष्ट आहे, 2 ठिकाणी मला आठवणी होतात. एक ते ठाणे महानगरपालिकेमध्ये सन्माननीय सभासद होते. अनेक वर्ष त्यांच्या नेतृत्वाखाली ती संस्था चालू होती. माझा इथल्या संस्थेचा कधी संबंध आला. एका वेगळ्या अशा प्रकारचं ते व्यासपीठ होतं. अनेक वर्ष नेते होते. मला आठवतंय हेगडेंचं नेतृत्व होतं. प्रसिद्ध क्रिकेट खेळाडू ते त्या ठिकाणी होते. मराठीचे एक महत्त्वाचे कवी आणि जे सातारकर होते, ज्यांचं नाव श्री सावलाराम म्हणून ओळखलं जायचं. ते श्री सावलाराम सातारा जिल्ह्याचे आणि त्यांची काही गाणी
ही खेड्यापाड्यातसुद्धा लोकांच्या मुखात होती. एक काळ असा होता की महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये मुला मुलींचं लग्न लागलं की सनईवर किंवा रेखावर एक गाणं यायचं, जा मुली जा तू दिल्या घरी सुखीला वगैरे. आणि त्याचे कवी सावराम फाटी. आणि सावराम फाटी ठाण्याचे नगराध्यक्ष होते आणि सातारकर होते. मला अशी आठवण झाली, त्याला एक कारण आहे. मी काँग्रेस पक्षाचा पदाधिकारी होतो. वसंतराव नाईक मुख्यमंत्री होते. गजी माडगूळकर आमदार होते आणि ठाण्याला निवडणूक होती. माडगूळकरांनी सांगितलं चव्हाण साहेबांना, नाईक साहेबांना, की आमच्या सावरम फाटाला अध्यक्ष करा. मला बोलून घेतलं पक्षाचा सचिव म्हणून आणि सांगितलं की ठाण्याला जायचं, 2-3 दिवस बसायचं आणि काही झालं तर सावरम फाटी अध्यक्ष होती हे बघायचं. आता आम्ही काँग्रेसवरच होतो, त्यामुळे उद्योग करायचे ते माहीत होते. ते उद्योग केले आणि त्यांना त्या ठिकाणी अध्यक्ष केलं. मी फोन केला नाईक साहेबांना की तुमचं काम झालं. ते म्हणजे त्यांना घेऊन या, कारण ही सूचना माडगूळकरांची होती आणि सुदैवानं माडगूळकर आज माझ्या घरी येत. मी त्यांना घेतलं सावरम फाटांना. नाईक साहेबांच्या घरी वारसावर गेलो आणि माडगूळकरांनी त्यांना मिठी मारली आणि माझ्या फाटीत थाप आली. गळ्या मोठं काम केलं तू. ते म्हणजे याच्याचा फाटी ठाण्याचा अध्यक्ष केलं. सावरम फाटांच्या गावाचं नाव येजन वशिंठ. त्यामुळे येण्याचा फाटी ठाण्याचा अध्यक्ष केला. हे मोठं काम तू केलं आणि म्हणून त्यांनी माझं कौतुक केलेलं होतं. त्या ठाण्याच्या महानगरपालिकेमध्ये श्री सावराम होते, शिंदेसाहेब होते, रांगणेकर होते, अहिल्याबाई होत्या का नाही मला आठवत नाही. अनेक लोक त्या ठिकाणी की ज्यांनी ठाण्याचं राजकारण योग्य दिशेने नेण्याच्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आणि त्या प्रयत्नाचा मोठा वाटेकरी किंवा जबाबदारी ही एकनाथराव शिंदे यांच्याकडे होती. ही या ठिकाणी सांगायला हरकत नाही. मला आनंद आहे त्यांचा सत्कार या ठिकाणी. आणि सांगताना त्यांनी सांगितलं सातारचं. एकनाथराव सातारने बरेच मुख्यमंत्री दिले. अनेकांना माहीत नसेल, मुंबई राज्याचा पहिला मुख्यमंत्री धनजीभाई कुफर. सातारला कुफर नावाची कंपनी आहे. त्या कुफरचे जे मालक आहेत ते आता नाही आहेत, ते होते स्वातंत्र्याच्या अलीकडे. ते पहिले मुख्यमंत्री होते मुंबई राज्याचे. आणि त्याच्यानंतरच्या काळामध्ये यशवंतराव चव्हाण झाले. त्याच्यानंतरच्या काळामध्ये पृथ्वीराज चव्हाण झाले आणि त्याच्यानंतरच्या काळामध्ये एकनाथराव झाले. मला एकच त्यांना आठवण करून द्यायची, तुमची यादी बरोबर आहे पण एक नाव राहिलं आणि ते गावाचं नाव नांदवळ. आणि त्या नांदवळचा मुख्यमंत्री त्याचं नाव शरद पवार. त्यामुळे मी त्या जिल्ह्यात होतो. मला आनंद आहे की आज महाराष्ट्राचं नेतृत्व करायची संधी त्यांना मिळाली.
आणि नुसतं महाराष्ट्राचं नेतृत्व केलं असं नाही, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये महाराष्ट्र पुढे कसं जाईल या प्रकारची काळजी त्यांनी घेतली. ठाणे, नवी मुंबई हा सगळा नागरी भाग आहे आणि अलीकडच्या 50 वर्षामध्ये नागरी प्रश्नाच्या संबंधी जाण असलेला नेता कोण याची जर माहिती घेतली तर कटाक्षानं एकनाथ शिंदेचं नाव द्यावं लागेल. मग ते ठाणे असेल, ठाणे नगरपालिका असेल, नवी मुंबई असेल किंवा राज्याचे मुख्यमंत्री असतील. आणि म्हणून एक योग्य दिशा द्यायचं काम त्यांनी सातत्याने केलं. आणि हे करत असताना कधीही पक्ष अभिलाष न ठेवता विविध क्षेत्रातल्या लोकांची सुसंवाद ठेवून राज्य आणि विशेषतः नागरिक परिसर त्याच्या प्रश्नाची सोडवणूक कशी येईल याच्यामध्ये लक्ष केंद्रित करण्याचं काम त्यांनी केलं. याची नोंद ही महाराष्ट्राच्या सार्वजनिक इतिहासामध्ये निश्चितपणाने राहील आणि त्यामुळे आज त्यांचा सन्मान होतो आहे याचा मला मनापासूनचा आनंद आहे. आणि तो सन्मान कसा होतो आहे? शिंद्यांचा पुरस्कार, शिंद्यांना शिंद्यांचा पुरस्कार आणि जावळी असलेल्या शिंद्यांच्या हातून आनंद आहे. सरहद्दने हा मोठा कार्यक्रम घेतला. माझी खात्री आहे की ज्या अगत्यानं आपण सगळे या ठिकाणी उपस्थित राहिलो आणि त्याचं महत्त्वाचं कारण मी बघतो गेले काही दिवस दिल्लीमध्ये इथलं वातावरण बदललं. दिल्लीमध्ये आम्हाला लोकांना स्थानिक लोक भेटायला येत असतात आणि अलीकडे येतात तो प्रत्येक साहित्य संमेलनाच्या संबंधी काही ना काहीतरी सांगायला येतं. आज दिल्लीकर आणि दिल्लीचे मराठी भाषिक अतिशय खुशीत आहेत. ते वाद बघतात की 21, 22, 23 कधी येते, प्रधानमंत्र्यांचं भाषण कधी होतं आहे, अन्य कार्यक्रम कधी होतील. आणि गेले काही दिवस बघतोय दिल्लीची रोजची संध्याकाळ सरहद असो, साहित्य परिषद असो, अन्य संस्था असो, त्या सगळ्यांनी विविध प्रकारचे उपक्रम या ठिकाणी आयोजित करून दिल्लीकरांना एक प्रकारचं मानसिक समाधान देण्याचं काम सुरू केलेलं आहे. माझी खात्री आहे की हे साहित्य संमेलन अतिशय यशस्वी होईल, लोकांच्या लक्षात राहील आणि दिल्लीकरांनी त्याच्या पाठीशी जी शक्ती उभी केली त्याची नोंद संबंध देशाच्या मराठी भाषिकांच्यात घेतली जाईल हा विश्वास या ठिकाणी वाढतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. महाराष्ट्र म्हणजे नेमकं काय हे पवारसाहेबांच्या बाबतीत जे म्हणलं जातं की महाराष्ट्र म्हणजे नेमकं काय हे पुढच्या अनेक पिढ्यांना शिकवणारा जिवंत संदर्भ ग्रंथ एक चालतं बोलतं विद्यापीठ म्हणजे आदरणीय पवारसाहेब याची परिणिती आत्ता आपण सगळ्यांनी घेतली. पवारसाहेबांच्या बाबतीत अजून एक शब्द आहे, पवारसाहेब म्हणजे महाराष्ट्रातली दिल्ली. तर ह्याच नावाची एक शॉर्ट फिल्म आपले सरहदचे कार्यकर्ते महाराष्ट्रातील दिल्ली या विषयावरती करत आहेत. त्याचा प्रोमो आपल्या सगळ्यांच्या समोर सादर होणार आहे. त्यानंतर 1 मिनिट 40 सेकंद आपल्या समोर महाराष्ट्रातील दिल्ली सरहदचे दिल्लीमधील कार्यकर्ते जी फिल्म करतायत त्याचा प्रोमो आपल्या समोर सादर होत आहे. नमस्कार, मी किरण गजानन देशमुख आणि मी नुपूर दिलीप साळुंके. सध्या आपण उपस्थित आहोत नवी दिल्ली येथील नवीन महाराष्ट्र सदनमध्ये. निमित्त आहे येत्या 21, 22 आणि 23 फेब्रुवारीला होऊ घातलेल्या सरहद पुणे आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे. मराठी साहित्य संमेलन म्हणजे
आपल्या भाषेचा, आपल्या संस्कृतीचा आणि आपल्या विचारांचा एक अभिजात मंच, आणि त्यासाठीच आम्ही उभारली आहे दिल्लीतील तालकटोरा स्टेडियम येथे छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरी. याचेच औचित्य साधून आम्ही केलाय एक अट्टहास. दिल्लीतील मराठी माती, मराठी भाषा आणि मराठी विचारांना जाणून घेण्याचा. त्यासाठी आज आम्ही भेट देणार आहोत ज्या ठिकाणी दिल्लीत मराठ्यांनी आपल्या पहिल्या पाऊलखुणा रोवल्यात, त्या लाल किल्ल्याला, आप्पा गंगाधर राव यांनी बांधलेल्या श्री गौरीशंकर मंदिराला, महादजी शिंदे यांनी वसवलेल्या चावडी बाजाराला, जिथे मराठ्यांच्या शौर्याची गूंज आजही ऐकू येते त्या बुराडी घाटाला, स्वातंत्र्यानंतर दिल्लीत बनलेले पहिले मराठी घर म्हणजेच बृहन महाराष्ट्र भवनाला, दिल्लीत मराठी शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या नूतन मराठी शाळा आणि चौगुले पब्लिक स्कूलला, दिल्लीत सुद्धा संत परंपरेची प्रचिती देणाऱ्या संत नामदेव मंदिराला, आपणा वारकऱ्यांचे आराध्य दैवत असलेल्या श्री विठ्ठल मंदिराला, ज्या ठिकाणी बाजीरावाची तलवार मुघलांवर तळपली त्या तालकटोरा स्टेडियमला. चला तर मग येताय ना आमच्यासोबत दिल्लीतील या मराठी इतिहासाशी जुडलेल्या रंजक प्रवासाला. संपूर्ण डॉक्युमेंटरी बघण्यासाठी सरहदच्या यूट्यूब चॅनलला भेट द्या आणि सामील व्हा आमच्या या रंजक प्रवासामध्ये. यानंतर साहित्य संमेलनाचे सहसंयोजक लेशपाल जवळगे यांना मी विनंती करतो की त्यांनी आभार प्रदर्शन करावे. नमस्कार, मी लेशपाल जवळगे. खरं तर पवारसाहेबांनी आणि संजय नहार सरांनी पूर्ण तरुण टीम दिल्लीतल्या साहित्य संमेलनासाठी उतरवली आहे. त्यासाठी त्यांचे प्रथमतः आभार मानतो. खूप शॉर्ट पिरियडवरती हा प्रोग्राम ठरला, त्याबद्दल शिंदे साहेबांनी आणि श्रीमंत ज्योतिरादित्य सिंधिया साहेबांनी सुद्धा खूप शॉर्ट नोटीसवरती हा प्रोग्राम अटेंड करण्यासाठी आम्हाला सहकार्य केलं, त्याबद्दल त्यांचे आभार. माननीय पवार साहेबांनी खूप वेळ काढून साहित्य संमेलनासाठी नहार सरांनी मला सांगितलं, सुप्रियाताई म्हणाले की माझ्या लग्नात जेवढा जोश साहेबांचा होता तेवढाच जोश मी पुन्हा एकदा या साहित्य संमेलनानिमित्त त्यांच्या चेहऱ्यावर बघतीये. तर हे साहित्य संमेलन आपण सगळेजण मिळून गाजवू. हे जे आज प्रातिनिधिक स्वरूपात सन्मान सोहळे पार पडले ते सगळेजण ह्या दिल्लीतल्या साहित्य संमेलनाची कोर टीम आहे. असेच काही सन्मान उद्या सुद्धा होणार आहेत. त्या सर्वांचे आभार. आपण सगळेजण मिळून ही दिल्ली गाजवू. प्रथम सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून आभार मानतो. अजून एक आता जे निवेदन करत होते त्या निवेदिता वैशंपायन आणि आमच्या वंदे मातरम संघटनेचे प्रदेशाध्यक्ष वैभवदादा वाघ, खरं तर ते प्रोफेशनल निवेदक नाही आहेत, परंतु खास ह्या सन्मान सोहळ्यासाठी ते पुण्यावरून इथं आलेले आहेत शिंदे साहेबांच्या आणि सगळ्यांच्या प्रेमापोटी. त्यांचेही मी मनापासून आभार मानतो. सर्वांनी वेळात वेळ मनोरंजनाचं प्रबोधन, करमणुकीचं उद्बोधन, बातमी अचूक, माहिती बिनचूक. पाहत रहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह.